प्रभाग क्रमांक 3 मधील नरहरी सोनार महाराज मंदिरासमोरील काशी कपडे गल्ली इथं जाणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचा प्रश्न मागील तब्बल 8 वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। आज पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नगरपालिका निवडणुकीत या भागातील पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र निवडणूक संपल्यानंतर या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। मागील 8 वर्षापासून केवळ राजकारणामुळे नियमित पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। या संदर्भात नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। एवढंच नव्हे तर मत नाही तर पाणी नाही अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याचाही गंभीर आरोप काही नागरिकांनी केला आहे। तसेच परिसरातील काही समाजसेवक व विद्यमान नगरसेवकांकडून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून संबंधित पाईपलाईन जोडू नये अशी दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान या गंभीर प्रश्नाला सर्वप्रथम मागील 8 वर्षांपूर्वी समाजसेवक विवेक गंगेकर यांनी वाचा फोडत पालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं, मात्र आजही हा प्रश्न कायम असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। सध्या संबंधित परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्यानं रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जोडून द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे, अन्यथा रस्त्याचं काम होऊ देणार नाही असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिलाय। युवक नेते विवेक गंगेकर यांनीही नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी या भागातील नागरिकांच्या अडचणींची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा असं साकडं घातलंय। मावशी, काय सांगू शकाल? पाण्याच्या व्यथा आहेत, काय वाटतं? 7-8 वर्ष झाले आम्हाला पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि कोणता एरिया आहे हा काशी कपडे गल्ली। बरं, काय समस्या काय आहे नेमकून पाण्याची? पिण्याच्या पाण्याचे म्हणजे प्रॉब्लेमच चालू आहेत। घाण पाणी कधी कधी येतं, आम्ही वारंवार मेंबरकडे पण जातो पण त्यांनी काही दखलच घेत नाहीये कोण। बरं, राजकीय दृष्टीतून हे पाण्याची अडवणूक होते असं तुम्हाला वाटतंय का? हो, मागील 8 वर्षापासून हा जर वाद चालू असेल तर नेमकून काय भानगड आहे? पाईप टाकल्यापासून तर 1-2 म्हटले की मेंबर जे आलते त्यावेळेस 8 वर्षापूर्वी त्यांनी काही जोडू दिलंच नाही आणि आता पण जे आलेले ते पण जोडू देत नाहीये। मग हे आमच्यावर अन्याय झाल्यासारखंच आहे ना। काय त्यांना काय प्रॉब्लेम आहे की आम्हाला पाणी मिळालं, त्यांच्या घरातलं थोडीच येणार आहे ना नगरपालिकेचं। हा, आमच्या गल्लीपर्यंत मग तुम्हाला जर आमच्या इकडची मतं जर मिळाली नसेल तर तुम्ही हात जोडायला तर कशाला येतं आमच्यापर्यंत ना। सर सगळ्यांना न्याय देणे हे तुमचं काम आहे। काही कमी दाब येतोय का पाणी भेटत नाही, प्रेशर कमी असतो। अगोदरच्या मोटरी चालू झाली की नंतरला ते पाणीच भेटत नाही। बंद झाल्यावर आम्हाला पाणी येतं। सगळ्यांच्या मोटर बंद झाली ना त्याच्यानंतर पाणी 4-5 घागरी बी नाही भरत, त्यावर बंद होऊन जातं। हा, पाईपलाईन जोडली का? पाईपलाईन जोडायची पाईपलाईन काय तर आमच्या दारातून गेलेले पण त्याला जोडत नाही। हा, जोडूनच देत नाही। आज 8 वर्ष झाले सारखं कोण ना कोण वगैरे गेलता तुम्ही? सगळीकडे गेलो, नगरपालिकाकडे गेलो, सगळीकडे गेलो। पाणी काल अक्षय मेंबर येऊन गेलेत, त्यांनी करायला प्रयत्न करतात पण लोक अडवतात। कशासाठी? का त्यांचं घरचं नळ देतात, पाणी देतात का काय? एवढं माझं बोलणं आहे। पण आम्हाला पाणीच नाही अजिबात। हे पाणी जोडून द्या, तेव्हा रोड करा। पाणी देत नाही आम्हाला। सगळ्याचं पाणी वाजतं, तोंड बघत बसावं लागतंय। सगळ्याचं पाणी झाल्यावर आम्हाला पाणी भेटतं। अडवले जाते आणि ही पाईप जोडून द्यायला पाहिजे। ही पाईप नाही जोडली ते रोडच नाही करायचं। हे रोड नाही करायचं, रोड करून देणारच नाही। सगळ्यांना बोलणं झालं काय? नियोजन सारखंच आहे, पाणी येत नाही म्हणून सारखंच नियोजन आम्ही। मग काय आश्वासन देतात? काय करतो म्हणतात 8 वर्ष झाले आम्ही आता दमच खाल्लो, आता जाऊ दे म्हणून। आता हे खाल्लं म्हणून आम्ही आता दम खात नाही। आता हे रोड आम्हाला पाणी जोडून द्या, तेव्हा रोड करा। याच्या पुढे काय बोलत पण नाही आम्ही। पण हे कोणाच्या घरचं नाही आहे, हे घरचं आहे का? हे सरकाराचं आहे, सरकाराला करून द्या। तुम्ही सगळं तुमच्या अडचणी यात मांडू नका। सगळं भरतो आम्ही, तुमच्या अडचणी यात मांडू नका। तुम्ही आहे तुमचं काय आहे तुम्ही व्यवस्थित तुमचं राहू द्या। हे पाईप आम्हाला जोडून द्या। येते 17 वेळा फोन करावा लागतोय त्या म्युन्सिपाल्टीत। येतंय म्हणते ती, येऊन बघून जाते ती। पाणीच येत नाही। उन्हाळ्यात तर कसल्या लोकांना 3-3 मजले पाणी चढते, आम्हाला खाली तळात पाणी येत नाही। कुठवर थांबायचं आम्ही? 8 वर्षापासून हा, मग आपसाहेब बंद आहे। आता काय तुमची मागणी? म्हणजे फक्त पाणी भरपूर
यावं आम्हाला. जोडावी ही हा नाही पाईप जोडायची. हा पाईप जोडून द्या. नवीन पाईपलाईनला मेंबर मागील 8 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. लोकांना इथल्या न्याय मिळत नाही. तुम्ही मागील वेळी देखील बातमी लावली होती, काय सांगू शकाल? आता मागील 7 वर्षाखाली मी अरुणभाऊ कोळी, मागील नगरसेवक आपले सुरेश नेत्राव मेंबर, आम्ही संबंधित इथल्या लोकांना मदतशी घेऊन ह्यांची सगळे अडचण ऐकून या ठिकाणी आम्ही येऊन हा मुद्दा नगरपालिकेत आम्ही नोटिसा देऊन तेव्हा दिला होता. पण तेव्हाही काय ते स्थानिक जे नगरसेवक होते दुसरे नेत्राव मेंबरच्या सोबत जे होते त्यांनी जे पाण्याची अडवणूक आमच्या गल्लीतल्या लोकांना केलेली आहे. सोनारा मठांपासून खाली आमच्या काशी कपडे गल्लीत जी जाणारी पाईपलाईन आहे, 7 वर्ष झाले ती पाईपलाईन टाकून आजपर्यंत ती पाईपलाईन जोडण्यात आली नाही. पाईपलाईन अजून बी तशीच आहे. आत्ता रोडचं काम चालू असल्यामुळे ती पाईपलाईन उघडी झालेली आहे. संबंधित लोक आले इथं की ती पाईपलाईन आत्ता काम चालू आहे तेवढं आम्हाला जोडून द्या. काल नगरसेवक आता सध्या जे चालू अक्षय गंगकर मेंबर ह्यांना सांगून लोकांनी म्हणणं मांडले. अक्षय मेंबरने संबंधित अधिकारी आपला भूषण गोडके ह्यांना सांगून पाईपलाईन तात्काळ जोडून द्या अशी त्यांना आग्रह केला. पण भूषण गोडकेला कोण फोन करून अडचणीत आणतं आहे ही पहिलं चौकशी शासनाने करावी. आणि ही लोकशाही हुकुमशाही नाही. कुठल्याही लोकाला पाणी पिऊ नये असा अधिकार कुणी दिलेला नाही. पाणी अडवणूक करणे हे काही योग्य नाही. मत नाही म्हणून पाणी दिलं जात नाही असं देखील चर्चा ऐकायला मिळते. काय मागील नगरसेवक असंच म्हणले होते की आम्हाला तुमचं मत पडलं नाही म्हणून तुम्हाला आम्ही पाणी देणार नाही. आणि सध्या आता परिस्थिती अशीच चालू आहे की तुमच्या इकडं पाणी मिळून देणार नाही असं स्थानिक इथले नगरसेवक असो कार्यकर्ते यांचं बोलणं चालू आहे. कुठेतरी राजकारण होतंय पाण्याचं राजकारण असं कुठंच आजपर्यंत झालं नसेल देशात. एवढं मोठं राजकारण आमच्या इथं होत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आहे म्हणजे असं मला वाटतं. अधिकाऱ्यांवर दबाव आहे हे सरळ दिसतंय. आमच्यासमोर ते अधिकारी म्हणतात पण असंच उघड बोलत नाही. यांची चौकशी करून तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारावा. काय नाव तुमचं? सुनील इंदापूरकर नाव आहे. ही 7 वर्ष झालं पाईप मोकळी टाकून ठेवलेली आहे. त्याला जोडून डोंबेंनी पहिलं म्हणले काशी कापड्याचे मतं पडत नाही म्हणून खाली जोडायचं नाही म्हणून तसंच आहे अजून. आणि आत्ता काल अक्षय मेंबर त्यांनी येऊन म्हणले भूषण साहेबाला की जोडून द्या. तर त्यांना कोण तर फोन करून म्हणते इकडं जोडलं तर तिकडं दाब कमी येणार पाण्याचा. आणि आम्ही 7 वर्ष झाले बोरचं पाणी लोकांनी बंद नाही केलं मोटर तर आम्हाला पाणी येत नाही. आणि नवरा बायको मी हंडा घेऊन इथं सोनारा मठात पाणी भरतोय रोज. कधी पाणी नाही आलं तर आम्ही भरतोय. आणि मोकळी पाईप पाणी येत नाही. काय हां किती लोकसंख्या इथं कमीत कमी 15-20 घरं तसंच वंचित आहेत पाण्यापासून. मग ह्याला आम्हाला फक्त म्हणतो आम्ही की ते भूषण साहेब येते जाते ती म्हणते काळे साहेबाला विचारतो. म्हणजे इकडं पाणी येऊ नये म्हणून कोणी फोन करते काय करते ते दिसून बी आलं. आणि ह्याच्यामुळं उगाच वाद निर्माण व्हायला लागलेत. पाणी द्यायचं नसलं पाणी नाही म्हणलं तर मग सांगा, मग बंद तर करा ना. तवा तर कळणार नाही तर आम्ही बंद करून टाकतो. ही कनेक्शन जाऊन देत नाही. तवा होईल तवा जोडा. मग आम्हाला बी पाणी द्या, सगळ्यांना पाणी द्या. आम्हाला काय दुसऱ्यांचं पाणी घ्यायचं नाही पण आम्हाला भेटलं पाहिजे ना. पाणी नाही आल्यावर आम्ही हंड्याने भरतोय पाणी बोरचं. आणि ह्याच्या अगोदर बी तसंच पहिलं ह्याच्या खाली पाईपलाईन कुरडीच टाकलेली आहे त्याला बी जोड दिलं नाही. हे आत्ता मध्ये 7 वर्षाखाली टाकलं आमच्या समोर त्याला पण जोड दिलं नाही. त्या डोंब्यांनी का म्हणतात की काशी कापड्याला पाणी नाही म्हणून इकडे जोड दिलं नाही. सरळ बोलतोय मी.